अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा. पालकमंत्री संजय राठोड. पालकमंत्र्यांनी वॉर रूममध्ये घेतला पूर परिस्थितीचा आढावा. पंचनाम्यातून नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश. गेले 2 दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा. पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. पालकमंत्र्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूममध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्याच्या पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत यवतमाळ येथून जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांच्यासह पाटबंधारे, जलसंपदा, बांधकाम, वीज वितरण, जलसंधारण आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. गेले 2 दिवस जिल्ह्यात सतत पाऊस झाला. जिल्ह्यातील बहुतेक महसुली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी शेती व घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यंत्रणांनी तातडीने शेती पिके, शेतजमिनीचे पंचनामे केले पाहिजे. पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे पालकमंत्री म्हणाले. जिल्ह्यातील काही धरणांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त आवक झाली आहे. त्यामुळे या धरणांमधून पाणी सोडणे आवश्यक असल्यास रात्रीच्या वेळी न सोडता दिवसा सोडावे. यापूर्वी नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात याव्या. नदी नाल्याच्या शेजारी असलेल्या शेतांचे देखील नुकसान झाले आहे. अशा नुकसानीचे देखील पंचनामे करण्यात यावे. काही ठिकाणी वीज पुरवठा बाधित झाल्याच्या तक्रारी आहे. अशा ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.